या प्रार्थना गटाला दाखवलेला आहे प्रियांनो. हालेलुया. फार छोटासा कळप देवबापाने सुरू केला आणि एक एक वर्ष, एक एक वर्ष, एक एक पुस्तक, एक एक वचन, एक एक अध्याय पूर्ण करत देवा 26 पर्यंत घेऊन आलेला आहे. आणि मला खरंच देवाला एबेनेझर म्हणावंसं वाटतं, कारण देवाने इथवर आमचं सहाय्य केलेलं आहे. हालेलुया. इथवर परमेश्वराने प्रत्येक चढउतारामध्ये, प्रत्येक अशक्तपणामध्ये, आजारामध्ये देवबापाने कृपा पुरवलेली आहे. आणि मला खात्री आहे की परमेश्वर त्याचं कार्य सिद्धीस नेणारा देव आहे. हालेलुया. आणि त्याबद्दल देवाची स्तुती असो प्रियांनो. तुम्ही सर्वजण जे प्रार्थनेत सहभागी झालेले आहेत, तुम्हा सगळ्यांना मी प्रेरणा देऊ इच्छितो की तुम्ही उत्तम वाटा निवडला आहे. हालेलुया. कारण 1 तारीख आहे. जग वेगवेगळ्या माध्यमातून तो आनंद व्यक्त करतं, परंतु प्रभूच्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. याची परिपूर्ती कदाचित तुम्हा आम्हाला आलेली आहे आणि म्हणून कदाचित ही वेळ तुम्ही आणि मी प्रभूच्या पायाजवळ बसण्यासाठी निवडलेली आहे. खात्रीनं प्रभू आमच्या या निर्णयाचा सन्मान करणे आम्हाला आशीर्वादित करेल प्रियांनो. हालेलुया. यशाचं पुस्तक आपण शिकायला सुरुवात केलेली आहे प्रियांनो. आणि मग परवाच्या दिवशी यशयाची थोडीशी पार्श्वभूमी आम्ही थोडक्यात शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. यशया या शब्दाचा किंवा या नावाचा अर्थ काय आहे, तर प्रभू तारण देणारा आहे किंवा प्रभू तारणारा आहे, देव तारणारा आहे, असं त्याचं नाव आहे. यशया संदेशा जो आहे तो प्रियांनो ख्रिस्तपूर्व 740 ते 700 या कालखंडामध्ये त्या ठिकाणी देवाची सेवा करायला त्या ठिकाणी आला होता. उज्जिया राजा जो यहूदाचा राजा होता, त्याचं जेव्हा मरण झालं त्याच वर्षी यशया संदेश त्याला त्याच्या तरुणपणामध्ये देवाकडून पाचारण झालं. त्याला तो दृष्टांत पाहायला मिळाला आणि त्या दृष्टांताकरवी परमेश्वराने त्याला पाचारण केलं. याचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि मग प्रियांनो आम्ही पाहिलं की यशया हे पुस्तक प्रामुख्याने 2 विभागांमध्ये विभागलेलं आहे. यशयामध्ये 66 अध्याय आहेत. त्या 66 अध्यायामध्ये प्रियांनो पहिले 39 अध्याय हे बाबेलाच्या गुलामगिरीत जाण्याच्या आधीचे आहेत आणि त्यानंतर 27 अध्याय गुलामगिरी नंतर यशया संदेशाने जी सेवा केलेली आहे अशा पद्धतीने ते विभागलेलं आहे. आणि मग तुम्ही आणि मी पाहू शकतो की कसं पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सुनियोजितपणाने यशयाचं पुस्तक प्रियांनो संपूर्ण पवित्र शास्त्राचं सार सांगणार असं आहे प्रियांनो. कारण पवित्र शास्त्रामध्ये जुना करार 39 पुस्तकांचा आणि नवा करार 27 पुस्तकांचा आम्ही पाहतो. बरोबर ही विभागवारी आपल्याला पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा यशयाच्याच धर्मग्रंथातून बरेचसे प्रियांनो संदर्भ त्याच्या शिकवणीमध्ये किंवा त्याच्या सेवेमध्ये वापरलेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी त्याची सेवा सुरू करताना सुद्धा त्याने यशयाची ती ग्रंथाची धर्मगुंडाळी उघडली आणि त्यातूनच ते वचन त्या लोकांना वाचून दाखवलं आणि तुम्हाला की तुम्ही हे वचन ऐकत असतानाच हा शास्त्रभाग पूर्ण झालेला आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला कृपा पुरवेल की तुम्ही आणि मी या पुस्तकाचा चांगल्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करता येईल. जे आज पहिल्यांदा या पुस्तकाच्या अभ्यासामध्ये सहभागी झाले तुम्हाला सांगू इच्छितो की 66 पुस्तकांचा अभ्यास आपण सारांश रूपाने करणार आहोत. त्यातले महत्वाचे जे मुद्दे आहेत तो प्रत्येक अध्याय त्या अध्यायाचं सार, मर्म आणि प्रभू तुम्हा आम्हाला काय शिकवू पाहतो या संदर्भाने तुम्ही आणि मी अभ्यास करणार आहोत. आणि कदाचित येत्या 3-4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये आपल्याला हे पुस्तक देवाच्या कृपेने संपवता येईल. आपण प्रभूच्या ते स्वाधीन करूया, प्रभूवर अवलंबून राहूया. जसा त्याचा आत्मा आपल्याला चालवेल त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करूया. परंतु एक विश्वास आणि एक खात्री बाळगूया की परमेश्वर याद्वारे आम्हाला निश्चित आशीर्वादित करणार आहे. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हामध्ये एक नवं आध्यात्मिक संजीवन त्या ठिकाणी आणणार आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, आपल्या आजूबाजूला जे मित्रपरिवार पूर्वी सहभागी होत होते आणि जे अजूनही सहभागी झालेले नाहीयेत अशा लोकांना प्रियांनो जरूर या प्रार्थनेची लिंक पाठवा, जेणेकरून त्यांना देखील या पुस्तकाचा अभ्यास करता येईल. कारण फार प्रमुख असं हे पवित्र शास्त्रातलं पुस्तक असं आहे प्रियांनो. यशयाचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये काय सांगितलंय कोणीतरी वाचेल का? यहुदाचे राजे उज्जिया, योथाम, आहाज व हिजकिया यांच्या काळी यहुदा व यरुशलेम यांविषयी आमोजाचा पुत्र यशया याला झालेला दृष्टांत. येस. या प्रियांनो पुस्तकाची सुरुवात पहिल्या वचनामध्ये या ठिकाणी अशी केली की यहुदाचे राजे. मग आम्ही अभ्यास केलेला आहे की दाविदाचं जे राज्य आहे ते 2 विभागांमध्ये विभागलेलं होतं. 10 वंश जे आहेत ते इस्रायलाचं राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात होतं आणि 2 वंश जे आहेत ते यहुदाचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं. इस्रायलाची राजधानी कुठली होती? आपण अभ्यास केला. इस्रायलाची राजधानी कोणती होती? शम्रोन ही इस्रायलची राजधानी होती आणि यहुदाची राजधानी यरुशलेम होती, ज्या ठिकाणी परमेश्वराचं मंदिर होतं प्रियांनो. आणि मग त्या संदर्भाने सांगितलेलं आहे की यहुदाचे राजे उज्जिया,
योथाम, आहाज आणि हिजकिया हे 4 राजे त्या ठिकाणी असताना आमोजाचा पुत्र यशया याला झालेला दृष्टांत त्या ठिकाणी आहे. या 4 राजांच्या कार्यकाळामध्ये यशयाला परमेश्वराकडून त्याचं वचन प्राप्त झालेलं आहे असं म्हटलेलं आहे. आता उज्जिया राजा हा दाविदाच्याच वंशातला यहुदाचा राजा प्रियांनो 16 वर्षाचा असताना राजगादीवरती आला आणि त्याने आपल्या बापाच्या मार्गाने देवाचं अनुसरण केलेलं आहे. तो देवाच्या कृपेने महासमर्थ झाला, समृद्ध झाला. यरुशलेमेची पडझड त्याने त्या ठिकाणी बांधून काढली. त्याची ख्याती मिस्रापर्यंत पोहोचली. परंतु त्याच्याकडून एक चूक झाली. ती चूक अशी की जी लेव्यांची व्यवस्था होती, याजकांची व्यवस्था होती, ती व्यवस्था त्याने आपल्या हातात घेतली आणि ती तो म्हणाला की परमेश्वराच्या मंदिरात मी सेवा करतो आणि परमेश्वराने त्याला तडाखा दिला. परमेश्वराची व्यवस्था जेव्हा त्याने मोडण्याचा प्रयत्न केला, परमेश्वराची आज्ञा जेव्हा त्याने झुगारली, तेव्हा तो कोडी झाला आणि कोड लागल्यामुळं नियमशास्त्राच्या द्वारे त्याला अलिप्त राहावं लागलं. परमेश्वराच्या मंदिरात त्याला जाता आलं नाही आणि मग त्याच्याऐवजी त्याचाच मुलगा योथाम त्या ठिकाणी त्याचा सगळा राज्यकारभार पाहायला लागला आणि मग त्याचं नाव आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळतं. हा योथाम जो आहे प्रियांनो, तो 25 वर्षाचा असताना राजा झाला. 16 वर्ष त्याने त्या ठिकाणी राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यरुषा असं पुस्तकामध्ये आम्हाला वाचायला मिळतं आणि याने देखील आपल्या वाडवडिलांच्या पद्धतीनं परमेश्वराची सेवा त्या ठिकाणी केली. फार मुख्य एक काम त्याने असं केलं की परमेश्वराचं जे मंदिर यरुशलेमेमध्ये होतं, त्या मंदिराचा वरचा दरवाजा बांधला गेला असं त्याच्या नावावर त्या ठिकाणी नोंद आहे. प्रिया, हा योथाम जो होता त्याने तरुणपणीच परमेश्वराच्या मंदिराची डागडुजी करून परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा त्या ठिकाणी त्याने बांधला आणि मग योथाम त्या ठिकाणी गेल्यानंतर योथामाच्या जागी त्याचा पुत्र आहाज हा गादीवरती आला. प्रिया, आहाज 20 वर्षाचा असताना गादीवरती आला. त्याने 16 वर्ष त्या ठिकाणी सेवा केली. परंतु आहाजाविषयी म्हटलेलं आहे की अत्यंत दुष्ट असा हा यहुदाचा राजा होता, जो देवाच्या वचनांपासून, देवाच्या नियमशास्त्रापासून बहकलेला होता आणि त्याने राज्यकारभार हाती घेतल्या घेतल्याच पहिलं भयंकर कृत्य असं केलं की त्याने बाळाच्या कोरीव मूर्त्या करायला सुरुवात केली. प्रिया, पहिलंच काम. देव म्हणतो की मूर्त्या बनवू नका, मूर्त्यांच्या मागे लागू नका, कशाचीही मूर्ती तुमच्याकडे असता कामा नये. परंतु या आहाजाने प्रियांनो सुरुवातीलाच त्याने राज्यकारभार करत असताना बाळाच्या कोरीव मूर्त्या सुरू केल्या आणि परराष्ट्रीयांच्या चालीरीतीप्रमाणे त्यांनी यहुदात आपल्या स्वतःच्या मुलांचा होमार्पण केलेलं पवित्र शास्त्रामध्ये नोंद आहे. स्वतःची मुलं त्याने होमात त्या ठिकाणी टाकून दिली किंवा होमार्पण त्या मुलांचं त्या ठिकाणी केलं आणि मग अशी भयावह कृत्य त्याने केल्यानंतर परमेश्वराने आजूबाजूचे राजे त्याच्यावरती उठवले. आराम्याकडून त्यांचा पाडाव झाला. पेकह नावाच्या एका व्यक्तीकडून प्रियांनो 1,20,000 यहुदी लोकांचा संहार त्या ठिकाणी झालेला आम्हाला वाचायला मिळतं, नाही का. आणि मग त्यानंतर त्याने इस्रायलावरती देखील, इस्रायलाने सुद्धा यहुदावरती त्या ठिकाणी आक्रमण केलं आणि यहुदातील अनेक स्त्रियांना, अनेक लहान लेकरांना त्यांनी बंदिवासात नेलं. परंतु देवाच्या आत्म्याने एका ओदेद नावाच्या संदेष्ट्याद्वारे या इस्रायल लोकांच्या मार्गामध्ये त्याला त्याने उभं केलं आणि त्या ओदेदाने त्या इस्रायलाला हे सांगितलं की तू आपल्या भाऊबंदाचा पाडाव करू नकोस. हे देवाचेच लोक आहेत, हे तुझेच लोक आहेत, त्यांना परत सुखरूप आपल्या घरी पोहोचव. आणि मग जे नग्नावस्थेत होते अशा लेकरांना, अशा स्त्रियांना त्या ठिकाणी वस्त्र नेसवून, त्यांना खाऊ पिऊ घालून, त्यांच्या पायात जोडे देऊन त्यांना सुखरूप परत त्या ठिकाणी यहुदामध्ये पाठवलेलं आहे. असा हा आहाज राजा होता ज्याच्या काळामध्ये प्रियांनो एक काम त्याने केलं. ते काम होतं त्याने मंदिर बंद केलं. फार दुष्टायचं ते काम प्रियांनो. त्याने मंदिरातली उपासना आणि भक्ती त्याने बंद केलेली आहे. परंतु याच काळामध्ये परमेश्वराने त्याच्या या बेबंद वागण्यामुळे यहुदाला फार ताडण केलं. यहुदातील लोकांवरती अनेक राजे उठले आणि त्यांचा पाडाव त्या ठिकाणी झाला असं आम्हाला वाचायला मिळतं. आणि मग आहाज गेल्यानंतर त्याच्याऐवजी हिजकिया राजा त्या ठिकाणी आला, ज्याच्याविषयी आपल्याला माहिती आहे. बराच अभ्यास त्या हिजकिया राजाचा आपण केलेला आहे. तो देखील 25 वर्षाचा असताना राज्यकारभार हाती घेतला आणि जवळपास 30 वर्ष त्याने तो राज्यकारभार चालवला आणि याने आपल्या वाडवडिलांच्या चालीरीतीप्रमाणे परमेश्वराचं अनुसरण केलं. ज्या मूर्त्या त्याच्या वडिलांनी केलेल्या होत्या त्या सगळ्या मूर्त्या त्याने तोडल्या. जे मंदिर बंद केलेलं होतं, ज्या मंदिरावरती पाबंद घातलेला होता, ते मंदिर पहिल्यांदा त्याने उघडलं.
इस्रायलाच्या किंवा यहुदाच्या लोकांना त्याने वलांडण पाळायला, त्या ठिकाणी सण पाळायला लावलं. याजक, लेवी यांची तरतूद त्याने त्या ठिकाणी लावून दिली. आणि मग सन्हेरीबाच्या तावडीतून जो अश्शूर राजा होता त्याच्या हातातून हिजकियाला यशायाच्या प्रार्थनेद्वारे परमेश्वराने देवदूत पाठवून कशा पद्धतीने सोडवलं याचा देखील अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायला मिळतो. हिजकियाच्या संदर्भाने तुम्हाला आणि मला सर्वश्रुत असलेली एक गोष्ट कुठली हो? सगळ्यांना माहिती आहे कदाचित. त्याची आयुष्य 15 वर्ष परमेश्वराने वाढवली. हालेलुया. हिजकियाचं आयुष्य परमेश्वराने वृद्धिगत केलेलं आम्हाला वाचायला मिळतं. देवाच्या सेवकाकडून त्याला मेसेज मिळाला की तू मरणार आहेस. त्याने पश्चाताप केला. देवाला सांगितलं की देवा, तुझ्या दृष्टीने मी सरळ मार्गाने चालणारा व्यक्ती आहे, मला कृपा कर आणि मला जीवन दे. देवाने त्याला वयोवृद्धी दिली आणि त्याचं एक चिन्ह देखील परमेश्वराने त्याला दिलं. काय चिन्ह दिलं होतं? हिजकियाला काय चिन्ह मिळालं होतं? सूर्याची मागे गेले होते काय? सूर्याची सावली प्रियांनो 10 अंश मागे सरकली होती नाही का, ते चिन्ह त्याला त्या ठिकाणी. तर अशा या 4 राजांच्या कार्यकाळामध्ये प्रियांनो यशायाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. काय, कोणकोणते 4 राजे? उज्जिया, योथाम, आहाज आणि हिजकिया यांच्या काळी यहुदा व यरुशलेम याविषयी आमोजाचा पुत्र यशया याला झालेला दृष्टांत असं म्हटलेलं आहे. यशयाच्या वडिलांचं नाव आमोज असं आहे. अभ्यासकांचं म्हणणं आहे की तो राजकीय वंशातला होता, एका यहुदाच्या राजाचा तो भाऊ होता आणि तो देखील एक संदेष्टा होता असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. परंतु पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयी आपल्याला वचन रूपाने अधिक काही वाचायला मिळत नाही. फक्त तो यशयाचा वडील आहे एवढीच काही ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळते. असा हा आमोजाचा पुत्र यशया याला परमेश्वराकडून काय दृष्टांत मिळालेला आहे ते पुढच्या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वचन 2 कोणीतरी वाचा. हे आकाशा ऐक, अगे पृथ्वी कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे. मी मुलांचे पालन पोषण केले, त्यांना लहानाचे मोठे केले, तरी ती माझ्याशी फितूर झाली. आमेन. येस, त्या ठिकाणी काय वचन प्राप्त झालेलं पहा. परमेश्वर म्हणत आहे की हे आकाशा ऐक, अगे पृथ्वी कान दे. तो मनुष्याशी बोलत असताना, इस्रायलाच्या संततीशी, यहुदाशी बोलत असताना तो आकाशाला आणि पृथ्वीला साक्षीदार म्हणून उभं राहण्यासाठी बोलावित आहे. परमेश्वर स्वतः. परमेश्वर म्हणत आहे की हे आकाशात तूही ऐक, अगे पृथ्वी तू देखील याकडे कान दे. मी या लोकांशी काय बोलत आहे याच्याकडे लक्ष लावा आणि तुम्ही साक्षीदार बनून त्या ठिकाणी उभे राहा असं तो सांगत. पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी प्रियांनो परमेश्वर अशाच पद्धतीनं आकाशाला, पृथ्वीला, डोंगरांना त्या ठिकाणी किंवा वनांना जेव्हा बोलतो तेव्हा साक्षीदार म्हणून उभं राहण्यासाठी त्या ठिकाणी बोलवतो. 1-2 वचनं वाचूयात प्रियांनो. अनुवादाचा 32वा अध्याय वचन 1 कोणीतरी वाचा. वाचक वर्ग तयार राहा, बरेच संदर्भ आहेत. अनुवाद 32:1. अहो हे आकाशानं आकाशाला लक्ष दे आणि तेव्हाच अहो आकाशानं लक्ष द्या, मी बोलत आहे. पृथ्वी माझ्या तोंडचे शब्द ऐकू. आकाशानं लक्ष द्या, पृथ्वी माझ्या तोंडचे शब्द ऐकू. परमेश्वर अशा पद्धतीनं मनुष्याशी बोलताना साक्षीला आकाश आणि पृथ्वी हिला उभं करतो, त्यांना देखील ऐकायला लावतो, जेणेकरून तो साक्षीदार या दोघांच्या मध्ये त्या ठिकाणी असावा. प्रियांनो, मिखायाचा 6वा अध्याय वचन 1 आणि 2 कोणीतरी वाचा. मिखा 6, 1 आणि 2. आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. उठ, पर्वतासमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे. पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका. पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका. परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे. तो इस्रायलाबरोबर वाद करणार आहे. इस्रायलाबरोबर वाद करताना तो कोणाकोणाला आमंत्रित करतो? तो म्हणतो की पर्वतांनो ऐका, पृथ्वीच्या अचल स्तंभानं तुम्ही देखील हा वाद ऐका, साक्षीदार बनून उभे राहा. मी मनुष्य मात्राबरोबर संवाद करत आहे.
मी मनुष्य मात्राबरोबर वाद करत आहे असं तो त्या ठिकाणी म्हणतो. आणि या ठिकाणी सुद्धा यशायाला त्याच पद्धतीनं परमेश्वराचं वचन प्राप्त झालेलं आहे, ज्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, हे आकाश ऐक, आगे पृथ्वी कान दे, कारण मी परमेश्वर बोलत आहे असं तो त्या ठिकाणी म्हणत. आणि त्या वचनामध्ये पुढे म्हटलेलं की मी मुलांचे पालन पोषण केले, त्यास लहानाचे मोठे केले, तरी माझ्याशी ते फितूर झालेले आहेत असं म्हटलेलं आहे. तो म्हणतो की मी या मुलांचं पालन पोषण केलं. तो कोणाविषयी बोलत आहे प्रियांनो? मुलांचं म्हणजे कोणाविषयी? तो इस्रायलाच्या संतती विषयी, यहुदाच्या त्या लोकांविषयी बोलत आहे प्रियांनो, नाही का? आपल्याला ठाऊक आहे देवाने इस्रायलाला काय म्हटलेलं आहे? तू माझा निर्म येस मावशी, काय म्हणालात? निर्गम 4:22 वाचत प्रियांनो, त्यामध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. कोणीतरी वाचा निर्गम 4:22. तू जाऊन फारोला सांग, परमेश्वर म्हणतो, इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. येस, इस्रायलला देवाने ज्येष्ठ पुत्र, स्वतःचा पुत्र असं संबोधलेलं आहे. आणि देव म्हणतो की या लोकांना, हे इस्रायलाचेच वंशज आहेत, यहुदा हा त्याचाच प्रियांनो एक वंश आहे. आणि तो म्हणतो की या मुलांचं मी पालन पोषण केलं, मी त्यांना जन्मास घातलं, मी त्यांना वाढवलं, मी त्यांच्या सगळ्या गोष्टी पुरवल्या, त्यांच्या सर्व गरजा बनून मी त्यांचा पुरवठा त्या ठिकाणी झालेलो आहे. असं असताना तो त्या ठिकाणी म्हणतो ते फितूर झालेले आहेत प्रिया. अनुवादाच्या 32व्या अध्यायामध्ये वचन 5 आणि 6 मध्ये सुद्धा एक फार सुंदर वचन त्याच्याविषयी वाचायला मिळतं की कसं देव त्यांना आपली संतती म्हणतो. अनुवाद 32:5 आणि 6. ते बिघडलेले आहेत, ते त्याचे पुत्र नव्हत. हा त्यांचा दोष आहे. ही विकृत व कुटील पिढी आहे. अहो मूढ व निर्बुद्ध लोक हो, तुम्ही परमेश्वराची अशी फेड करता काय? ज्याने तुला घडवले तोच तुझा पिता ना, त्यानेच तुला निर्माण केले व स्थापले. जेव्हा तो प्रारंभी म्हणतो की हा माझा पुत्र आहे, परंतु जेव्हा ते फितूर झाले, बंडखोर झाले, जेव्हा त्यांनी आज्ञाभंग केला, नियमशास्त्राच्या विपरीत वागणूक केली, अवज्ञा केली, तेव्हा परमेश्वर म्हणतो की हे माझे पुत्र नाहीयेत, ही दुष्कर्माची संतती त्या ठिकाणी झालेली आहे, ही पापांची संतती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याच त्राग्याने जेव्हा यहुदातील लोकांनी आज्ञाभंग अवज्ञा केलेली आहे, तेव्हा देव म्हणतो की आकाशा ऐक, पृथ्वी तू कान दे, या लोकांचं मी भरण पोषण पालन पोषण केलं, त्यांच लहानाचं मोठं केलं, परंतु त्यांनी माझ्याशी फितुरी केलेली आहे. ते त्या ठिकाणी मूर्तीपूजेकडे वळलेले आहेत, ते परराष्ट्रीयांची सल्ला मसलत त्या ठिकाणी घ्यायला गेलेले आहेत, त्यांनी जाच जुलूम चालवला आहे, ते नियमशास्त्राच्या विपरीत त्या ठिकाणी वागत आहेत. आणि म्हणून परमेश्वर त्यांच्या माथी दोष त्या ठिकाणी लावत आहे. आणि मग 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की तुम्ही किती मूर्ख झालात पहा, तुमची तुलना मला कोणाशी करावी लागत आहे. 3रं वचन वाचा. बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो, पण इस्रायल लोक ओळखत नाहीत, माझे लोक विचार करीत नाहीत. आमेन. बैल आपल्या मालकाला ओळखतो, गाढव देखील आपल्या मालकाच्या ठाण्यात गोठ्यात बरोबर जातो, परंतु माझे लोक ज्यांना मी पालन पोषण केलं, जन्म दिला, ते लोक मात्र मला ओळखत नाहीत असं तो म्हणतो. जनावरांना देखील कळतं की त्यांचा मालक कोण आहे, परंतु ज्या लोकांना मी उभं केलं, ज्या लोकांना मी जन्म दिला, ज्या लोकांना मी माझा पुत्र असं म्हटलं, ती लोक मात्र मला विसरलेले आहेत, त्यांना कळत नाहीये की मी कोण आहे, ते माझ्या वचनाच्या विपरीत त्या ठिकाणी वागायला लागलेले आहेत असं तो त्या ठिकाणी म्हणतो. यिर्मयाचा 8वां अध्याय वचन 7 मध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, फक्त बैल आणि गाढवच नाहीये, तर सृष्टीतली सगळी तत्व परमेश्वराला ओळखतात. यिर्मया 8:7. आकाशातील कर्कोची आपला नेमलेला समय जाणते. खोला निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळेचे स्मरण ठेवतात, पण माझे लोक परमेश्वराचा निर्णय ओळखत नाहीत. फक्त बैल आणि गाढवच नाही, तर सर्व जन प्रभूला ओळखतात. कर्कोचा, होला, निळवी आणि सारस देखील त्यांची योग्य वेळ ओळखतो, परंतु प्रभूची वेळ, प्रभूची ओळख त्याचे लोक विसरतात असं म्हटलेलं आहे.
प्रियानो, तुम्ही आणि मी या विभागांमध्ये कधी असता कामा नाही. बैल आपल्या मालकाला ओळखतो, गाढव आपल्या मालकाच्या ठाण्यात बरोबर जातो, परंतु देवाच्या लोकांना देवाचा विसर पडतो असं म्हटलेलं आहे. ते विचार करत नाहीत असं त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे. विचार करत नाहीत म्हणजे काय? ते स्वैराचाराने वागतात आणि स्वैराचाराचा आहे. परमेश्वराला स्वैराचाराचा वीट आहे प्रिया. ते विचाराने वागत नाहीत, अविचारी झालेले आहेत. देवाने लावून दिलेले विधी आणि नियम त्यांना आवडेनासे होतात आणि ते अवज्ञा करतात आणि अवज्ञेमुळे परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावरती येतो. बैल ओळखतो, गाढव ओळखतो, परंतु माझे लोक मला ओळखत नाहीत. तुम्ही आणि मी 2026 या वर्षामध्ये या विभागात जायचं नाहीये. आम्ही सदैव देवाला ओळखणारे असं राहायचं आहे प्रियांनो. 4थ्या वचनामध्ये काय सांगितलं वाचा? वचन 4 वाचा पटकन. किती हे पापिष्ट राष्ट्र, दुष्कर्मांनी भारावलेले लोक, दुर्जनांची संतती, ही आचारभ्रष्ट मुले, यांनी परमेश्वराला सोडले आहे. इस्रायलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे. ती विभक्त होऊन मागे फिरली आहेत. आमेन. येस. 32:5-6 मध्ये सांगितल्याप्रमाणेच परमेश्वर त्यांच्या माथी दोष लावत आहे. तो म्हणत आहे की ही दुर्जनांची संतती असल्यासारखी वागतात. वास्तविकता यांना मी माझा ज्येष्ठ पुत्र असं म्हणवलेलं आहे. हे माझे लोक आहेत, हा माझं राष्ट्र आहे, हे माझी मंडळी आहे, परंतु ते आता पापिष्ट राष्ट्र असं झालेलं आहे. परमेश्वर त्यांच्याविषयी, यहुदाविषयी दुःखोद्गार काढताय प्रिया. प्रभू येशू ख्रिस्ताने नव्या करारामध्ये असे दुःखोद्गार कोणाविषयी काढले? तो आला त्या नगरामध्ये आणि तिच्याकडे पाहून विवळून तो म्हणाला, दुःखोद्गार काढले. 2दा तिचं नाव घेतलं, यरुशलेमे, यरुशलेमे. यरुशलेमे, यरुशलेमे. यरुशलेमेला पाहून तो तिच्याविषयी असे दुःखोद्गार काढतो आणि तो म्हणतो की अगे संदेष्टांचे घात करणारे, तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे, कोंबडी जशी आपल्या पिलांना पंखाखाली घेते तसं मी तुला अनेक वेळा आपल्या पंखाखाली घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तू ते डावललंस. असं यरुशलेमेविषयी दुःखोद्गार तो त्या ठिकाणी काढतो. या ठिकाणी यशया संदेशाला प्राप्त झालेलं देवाचं वचन, देव यहुदाविषयी या ठिकाणी हे दुःखोद्गार काढत आहे आणि तो म्हणतोय की हे संपूर्ण राष्ट्रच पापी झालेलं आहे. अख्खच्या अख्खं राष्ट्र त्या ठिकाणी पापी झालेला आहे आणि सबंध राष्ट्राला तो दोष लावत आहे. तो म्हणतो की हे दुष्कर्मांनी भारावलेले दुर्जनांची संतती अशी आहे. भारावलेले या शब्दाचा अर्थ काय हो? पछाडलेले, भारलेले, नाही का? म्हणजे त्याच्या डोक्यात दुसरा काहीच विचार राहत नाही, फक्त ती एकच गोष्ट त्यांच्या डोक्यात, त्यांच्या विचारांवरती राज्य करते. अशा दुष्कर्मांनी भारावलेले हे लोक आहेत आणि त्यांना तो दुर्जनांची संतती म्हणत. ज्या यहुदाला, ज्या राष्ट्राला तो म्हणतो की हा माझा ज्येष्ठ पुत्र आहे, त्याला तो म्हणतो की आता ही दुर्जनांची संतती झालेली आहे. किती भयंकर दुःखोद्गार आहेत, नाही का? नव्या करारामध्ये आम्ही पाहतो अनेक लोक प्रभूला म्हणतील, प्रभूजी प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने हे केलं. प्रभूजी त्यांना म्हणेल, मी तुम्हाला ओळखत नाही. हे दुःखोद्गार आहेत प्रिय. हे कोणाच्याही वाट्याला येता कामा नयेत. कधी येतील? जेव्हा अवज्ञा होते, जेव्हा नियमशास्त्राच्या विरोधात वागणूक होते, जेव्हा स्वैराचार येतो प्रियांनो, तेव्हा आम्ही दुष्कर्मांनी भारावलेले होतो आणि आम्ही दुर्जनांची संतती आणि पापी अशा राष्ट्रामध्ये गणले जातो आणि मग देव त्या ठिकाणी आम्हाला दोष लावतो प्रियांनो. त्याच वचनामध्ये म्हटलेलं आहे, इस्रायलाच्या पवित्र प्रभूस तुम्ही तुच्छ मानलेला आहे. यशया संदेशच्या त्याच्या वचनामध्ये प्रियांनो, इस्रायलाचा पवित्र प्रभू असा जवळपास 30 वेळा उल्लेख या पुस्तकामध्ये तुम्हाला मला वाचायला मिळतो. देव स्वतः त्याला सांगतो की मी पवित्र आहे, परंतु तुम्ही अपवित्र वर्तन करून माझं नाव त्या ठिकाणी विटाळवत आहात. माझ्या नावाला, माझ्या पुत्राला साजेशी वर्तणूक तुमच्याकडनं होत नाहीये आणि म्हणून मी तुम्हाला दुष्कर्मांनी भारावलेले आणि दुर्जनांचे पुत्र असं त्या ठिकाणी म्हणत आहे. 6व्या वचनामध्ये वाचा, 5व्या वचनामध्ये वाचा काय म्हटलेलं आहे? तुम्ही अधिकाधिक पितून मार का खात राहता? हर एक मस्तक व्यथित झाले आहे, हर एक हृदय म्लान झाले आहे. आमेन. येस, तो म्हणतो की तुम्ही अधिकाधिक फितूर होऊन मार का खात राहता?
आपण आपल्या घरातल्या एखाद्या लहान मुलाला प्रियांनो, जो अवखळ असतो त्याला काय म्हणतो? जो ऐकतच नाही त्याला काय म्हणतो आम्ही? तुला मारच खायचा असतो का? नाही का? एक बाप जो असतो घरातला तो काय म्हणतो? तुला माझ्या हातचा मार मिळाल्याशिवाय गप्प बसवत नाही का? तुला माझा मार पुरेसा होत नाही का? देव अगदी त्याच पद्धतीनं इस्रायल जो त्याचा प्रथम पुत्र आहे त्यातल्या यहुद्या वंशाला म्हणत आहे, तू फितूर होऊन वारंवार माझा मार का खातोस? त्याचा अर्थ काय प्रियांनो? देवाने जेव्हा जेव्हा त्याचे लोक फितूर झाले, जेव्हा जेव्हा त्यांनी बंडखोरी केली, तेव्हा देवाने त्यांना शासन केलेलं आम्हाला वाचायला मिळतं. देव शासन करतो प्रियांनो. जेव्हा जेव्हा अवज्ञा होते, जेव्हा जेव्हा बंडखोरी होती, तेव्हा देव त्या ठिकाणी शासन करतो. आणि मग यहुदाच्या वंशाला तो म्हणत आहे, तुम्हाला मार खावंसच का वाटतं? तुम्ही का आज्ञापालन करू शकत नाही? तुम्ही का माझ्या आज्ञेत राहू शकत नाही? तुम्ही का माझी विधी आणि नियम चांगल्या पद्धतीनं पाळू शकत नाही? नेहमीच तुम्ही त्या ठिकाणी बंडखोरी का करता? जुन्या करारामध्ये अनेक वचनं आणि उदाहरण आहेत प्रियांनो, ज्या ठिकाणी परमेश्वरानं लोकांच्या अवज्ञेमुळे दुष्काळ, मरी, तलवार, बंदिवास, लढाया, पराजय असं लोकांच्या वाट्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे, नाही का? पीडा लोकांच्या वाट्याला त्या ठिकाणी आलेल्या आहेत. मिस्रामधून बाहेर पडतानाच पहा किती गोष्टी घडलेल्या आहेत प्रियांनो. जमीन दुभागली गेली आणि जमिनीने अनेक लोकांना त्या ठिकाणी गिळलं. हा परमेश्वराचा क्रोध होता प्रिया. केव्हा? जेव्हा ते अवज्ञा करतात तेव्हा. आणि मग त्याच वचनामध्ये म्हटलेलं आहे की हरेक मस्तक व्यथित झालाय आणि हरेक हृदय त्या ठिकाणी ग्लान झालेलं आहे. एकही डोकं शाबूत राहिलं नाही. एकही हृदय त्या ठिकाणी चांगलं, निर्मळ आणि शुद्ध असं राहिलेलं नाहीये. हे अख्खं राष्ट्रच्या राष्ट्र भ्रमिष्ट झालेलं आहे आणि ते ग्लान होऊन व्यथित झालेले आहेत असं परमेश्वर म्हणतो. एझेकियेलाचा 18वा अध्याय वचन 31 आणि 32 वाचा. मी आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या. आपल्या ठाई नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा. हे इस्रायल घराण्या, तुम्ही का मरता? कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत राहा. व त्या लोकांना देखील म्हणत तुम्ही का मरता? का माझं शासन तुमच्यावर ओढावून घेता? पहा माझ्याकडे या, माझ्याकडे वळा, मी तुमच्या ठाई नवं हृदय उत्पन्न करेन. परंतु या लोकांवरती तो दोष देत आहे. तो म्हणतो की हरेक हृदय ग्लान झालेलं आहे, हरेक हृदय अशुद्ध झालेलं आहे, हरेक डोकं त्या ठिकाणी व्यथित झालेलं आहे. आणि मग असं झाल्यावरती तुम्ही माझ्या हातून मारच खाणार, तुम्ही माझ्या हातून शासनच अनुभवणार, कारण मला या गोष्टी आवडत नाहीत असं परमेश्वर म्हणतो. मला आज्ञापालन आवडते, मला पवित्रता हवी आहे, परंतु तुम्ही सातत्याने अपवित्रता आणि अवज्ञा करत आहात. कोठवर तुम्ही मार खाणार असं प्रभू त्यांना प्रश्न विचारतात. किती घरगुती आहे नाही काही उदाहरण प्रियांनो. तुम्ही सगळ्यांनी हा शब्द आपल्या वडिलांकडनं किंवा आपल्या घरात ऐकला असेल. जे खट्याळ अवखळ न ऐकणारं मुलं असतं त्याला आपला बाप म्हणतोस की कुठवर तू मार खाणार माझा. आणि अगदी अशा त्या इस्रायलला, यहुदाला खट्याळ मुलाप्रमाणे त्याचा स्वर्गीय बाप त्या ठिकाणी त्याच्या पदरी दोष टाकत आहे. 6व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही. जखमा, चेंचरलेलं व पुवळलेले घाय आहेत. ते कोणी पिळून काढत नाही, त्यावर कोणी पट्टी बांधत नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही. येस, यहुदाची अवस्था काय झाली असं तो सांगतो. तो म्हणतो की पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत एकही भाग तुमचा धड झालेला नाहीये. त्याच्यामध्ये जखमा, चेंचरलेले व पुळवलेले घाय आहेत असं तो म्हणतो. आणि ते कोणी पिळून काढत नाही, त्यावर कोणी पट्टी बांधत नाही, कोणी तेलाने त्याला नरम करत नाही. अशी तुमची अवस्था झालेली आहे. सातत्याने केलेली बंडखोरी, सातत्याने केलेली अवज्ञा, सातत्याने केलेलं नियमशास्त्राविरुद्धची दुष्कर्म यांच्यामुळे माझ्याकडून तुमच्यावरती पीडा आलेल्या आहेत. आणि त्या पीडेमुळे तुमच्यातील एकही व्यक्ती सुदृढ आणि नीट असा राहिलेला नाहीये. तुमच्यावरती गळवा आणि अनेक जखमांचं शासन आणि पीडा आलेले आहेत. आणि त्यातून तुमचं सांत्वन करणारा कोणीच नाहीये. सांत्वन करणारा मीच आहे. मीच तुम्हाला पट्टी बांधू शकतो, मीच तुमच्या जखमा धुवून तुम्हाला शुद्ध करू शकतो. परंतु तुम्ही माझ्याच विरुद्धात अवज्ञा करता आणि म्हणून तुमच्या वाट्याला या सगळ्या गोष्टी आलेल्या. अवज्ञेचा हा परिणाम प्रियांनो.
त्यांच्यावरती त्या पिढा आलेल्या आहेत. नाही का? अनुवादाच्या 28व्या अध्यायामध्ये आम्हाला ते वाचायला मिळतं की अवज्ञा केल्याने काय काय गोष्टी घडतात. 28 अध्यायाचा दुसरा भाग 22 ते 35 वचनांमध्ये त्या अवज्ञेचे सगळे दुष्परिणाम आम्हाला वाचायला मिळतात, ज्यामध्ये अनेक आजार आणि अनेक रोग, गळवे आणि अनेक चेंचरलेल्या गोष्टी प्रियांनो लोकांवरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अवज्ञेचाच हा परिणाम आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की असं असताना तुम्ही जखमा ह्या पुळवलेल्या असताना, त्या ठसठसत असताना, दुखत असताना कोणीही तुमच्यावर पट्टी बांधायला येत नाही. त्या जखमांवरती गरम तेल लावून कोणीही त्या जखमा नरम अशा करत नाही. कारण परमेश्वर म्हणतो माझ्याशिवाय असं करणारा कोणीच नाही. मीच त्या जखमा धुणार आहे, परंतु तुम्ही माझ्याकडे येतच नाही. मीच तुम्हाला बरं करणार आहे, मीच तुम्हाला मलमपट्टी लावणार आहे, परंतु तुम्ही माझ्यापासून अंतर ठेवून वागता, माझ्याकडे मागे फिरत नाही. स्तोत्र 147 वचन 3 मध्ये तो म्हणतो की अहो भग्न हृदयी जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला बरं करतो, मी तुमच्या जखमांना पट्टी बांधतो. स्तोत्र 147 वचन 3 कोणीतरी वाचा. भग्न हृदयी जनांना तो बरे करतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो. आमेन. येस, भग्न हृदयी जनांना बरं करणारा कोण आहे? परमेश्वर स्वतः आहे. पट्टी बांधणारा परमेश्वर स्वतः आहे. परंतु तो म्हणतो यहूदा तू माझ्याकडे येतच नाहीस, तुला पट्टी बांधणारा कोणीच नाहीये. तुझ्या जखमा गळवांसारख्या ठसठसलेल्या आहेत आणि तो म्हणतो की त्या पुवळलेल्या आहेत, त्यामध्ये घाण निर्माण झालेली आहे, ती बाहेर काढणं गरजेची आहे, तिच्यावर मरमपट्टी करणं गरजेचे आहे. परंतु तू माझ्याकडे येत नाहीस असं तो म्हणतो. 7व्या वचनामध्ये तो काय म्हणत आहे? तुमचा देश ओसाड आहे, तुमची नगरे अग्नीने जळाली आहेत, तुमची शेते परके लोक तुमच्या देखत खाऊन टाकत आहेत. परक्यांनी उद्ध्वस्त केल्याप्रमाणे ती ओसाड झाली आहेत. तो म्हणतोय पुढे, तुमचा देश ओसाड झालेला आहे, तुमची नगरं अग्नीने जळाल्यासारखी झालेली आहेत. ओसाडीसारखा तुमचा देश, ज्या वचनदत्त देशात मी तुम्हाला आणून वसवलेला आहे, तोच देश आता तुमच्यासारखी ओसाडीसारखा आणि जळून गेल्यासारखा झालेला आहे. तुमची शेत परकी लोक तुम्हा देखत खाऊन टाकतात. जो परमेश्वर म्हणतो की मी तुझ्या शत्रून देखत तुला ताट वाटणार आहे. हालेलुया. तो परमेश्वर त्यांना दोष लावत आहे. तो म्हणतो की तुमच्या देखत तुमचे शत्रू येऊन तुम्ही पिकवलेलं धान्य, तुम्ही पिकवलेलं शेत घेऊन लुबाडून निघून जातात. तुम्हाला त्याच्याविषयी काहीच करता येत नाही आणि उद्ध्वस्त केल्याप्रमाणे तुम्ही ओसाड झालेला आहात. प्रियांनो, आहाज राजा जो होता त्याच्या काळामध्ये त्याच्या अवज्ञेमुळे यहुदावरती अनेक हल्ले झाले. इस्रायल, अश्शुरी आणि पलिष्टी लोकांनी त्यांच्यावरती आक्रमण करून यहुदाची अतिशय नासाडी करून टाकली. आणि त्याला कारणीभूत कोण होतं माहिती? त्यांच्यावरती राज्य करणारा राजा. कारण वचन ते आम्हाला सांगतं प्रियन. 2 इतिहासाचा 28वा अध्याय वचन 19 कोणीतरी वाचा. 2 इतिहास इस्रायलाचा 28 राजा 19. आहाज याच्यामुळे परमेश्वराने यहुदास धुळीस मिळवले, कारण त्याने बेफाम वर्तन करून परमेश्वराचा मोठा अपराध केला होता. यहुदाचा राजा आहाज याच्या बेफाम वर्तणुकीमुळे परमेश्वराने यहुदाला धुळीस मिळवलं. तो देश ओसाड झाला, अग्नीने जळाल्यासारखा झाला, त्यांची शेते त्यांच्या शत्रूंनी खाऊन टाकली आणि शत्रूंनी केल्याप्रमाणे त्यांची ओसाड अशी ती भूमी झालेली आहे प्रिय. का? कारण त्यांच्यावरती राज्य करणारा राजा हा बेफाम वर्तन करणारा होता. आपल्या स्वतःच्या मुलांना होमात फेकून देणारा होता. बालाच्या मूर्ती करून लोकांना बालाच्या मूर्तीच्या भस्मी लावणारा असा होता. मंदिराची व्यवस्था त्याने बंद पाडलेली होती. मंदिरामध्ये अर्पिले जाणारे सर्व विधी आणि नियम त्याने बंद केलेले होते. आणि त्याच्या या निर्णयांमुळं, त्याच्या या अशा बेफाम वर्तणुकीमुळं यहुदावरती हे त्या ठिकाणी ओढावलेलं आहे प्रिया. 8व्या वचनामध्ये वाचा काय म्हटलेलं आहे? सियोनेची कन्या द्राक्षेच्या मळ्यातल्या खोपीसारखी, काकड्यांच्या बागेतल्या माचाळासारखी, वेढा पडलेल्या नगरासारखी राहिली आहे. सियोन कन्या द्राक्षीच्या मळ्यातल्या खोपीसारखी झालेली आहे. छोटीशी खोप. खोप कशी असते?
खोप कोणी घेतलीये का शेतात पावसाची झड आल्यावरती? जर तुम्ही गावाखेड्यात गेलात तर तुम्हाला कळेल, जेव्हा पाऊस जोरात असतो ना तेव्हा शेतकरी त्या खोपीत असे बसतात, गांगरून, पाऊस जाईपर्यंत, घाबरून, भिजू नये म्हणून. परमेश्वर म्हणतो सियोन कन्येची गत अशी झालेली आहे, ती गांगरून गेलेली आहे, ती खोपीत त्या ठिकाणी जाऊन बसलेली आहे, काकड्यांच्या बागेतल्या माचाळासारखी आणि वेडा पडलेल्या नगरासारखी ती त्या ठिकाणी झालेली आहे. जी माझी होती, जिला मी वस्त्रांनी नटवलेली होती, दुधामधाच्या प्रदेशांनी वाहणारी होती, आशीर्वादित होती, ती सियोन कन्या त्याच्या राजाच्या बेफाम वागणुकीमुळे तिच्यावरती अशी वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. मिखायाचा 4 अध्याय वचन 10 मध्ये त्याचं फार सुंदर विश्लेषण केलंय. मिखा 4 वचन 10 संदर्भ लिहून घेत चला प्रियांनो, पुन्हा त्या अभ्यासाला फार महत्वाचे पडते. हे सियोन कन्ये, तुला कापरे भरू दे, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे तुला वेदना होऊ दे, कारण तू आता शहराबाहेर जाशील, शेतात वस्ती करशील व बाबेलापर्यंतही जाशील. तेथे तुझी सुटका होईल, तिथे परमेश्वर तुला तुझ्या वैऱ्यांच्या हातून सोडवेल. सियोन कन्येला तो म्हणत आहे की तुझी परिस्थिती काय होणार आहे पहा, प्रसूतीसारख्या वेदना तुला होतील, शहरातून बाहेर पडशील, तू बाबेलपर्यंत जाशील, म्हणजे तुझ्यावरती अनेक राजे उठतील, तुला लूट करून घेऊन जातील, अशी परिस्थिती तुझी अवज्ञेमुळे त्या ठिकाणी होणार आहे. अशीच परिस्थिती तुझी दुष्कर्मांमुळे त्या ठिकाणी होणार आहे. असा दोष तो सियोन कन्येवरती त्या ठिकाणी लावत आहे, यरुशलेमेवरती तो दोष त्या ठिकाणी लावत आहे. ज्या यरुशलेमेची आणि सियोन कन्येची गत या द्राक्षीच्या मळ्यातल्या खोप्यासारखी आणि काकडीच्या बागेतल्या माचाळासारखी आणि वेढा पडलेल्या नगरासाठी झालेली आहे. वेढा पडलेलं नगर कसं असतं? कसलाही पुरवठा होत नाही, कोणी बाहेर जाऊ शकत नाही, कोणी आतमध्ये येऊ शकत नाही, सर्व गोष्टींची उणीव टंचाई जाणवायला लागते. तशीच गत सियोन कन्येची झालेली आहे असं देवाचं वचन सांगतं. 9व्या वचनामध्ये काय सांगितलंय? सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोऱ्याप्रमाणे बनलो असतो. येस, तो म्हणत आहे की जर मी सेनाधीश परमेश्वराने राखून ठेवलं नसतं, शेष तुमच्यामधला जर बाकी ठेवला नसता, तर तुम्ही समूळ नाश झाला असता. कोणाप्रमाणे? सदोम आणि गमोरासारखे समूळ नाश. प्रियांनो, काय केलं होतं सदोम आणि गमोराचं देवाने? आकाशातून अग्नी हे करून भस्म केलेले. येस, आकाशातून अग्नी आणि गंधाचा त्या ठिकाणी वर्षाव झाला आणि अख्खच्या अख्खं शहर परमेश्वराने भस्मसात करून टाकलं. प्रिया, समूळ नाश करून टाकला. परमेश्वर म्हणतो की अगं सियोन कन्ये, परमेश्वराने जर तुझा शेष जर बाकी राखला नसता, तुला तुझ्यातले काही उरवले नसते, बाकी ठेवले नसते, तर तुम्ही संपूर्णतः त्या ठिकाणी नष्ट झाले असता. परमेश्वराने यहूदाचा त्याच्या अवज्ञेपोटी प्रियांनो समूळ नाश केला नाही, तर त्यांचे अवशेष त्या ठिकाणी जिवंत ठेवले. त्यांच्यातले काही लोक परमेश्वराने त्या ठिकाणी राखले असं म्हटलेलं आहे. पण जे दुर्जन होते, दुराचारी होते, त्यांना मात्र परमेश्वराने घालवून दिलं, त्यांचा मात्र परमेश्वराने नाश केला. यशाया 6 वचन 12 आणि 13 मध्ये आपल्याला वाचायला मिळतं. कोणीतरी वाचा. परमेश्वर लोकांना दूर घालवून देईल व देशात ओसाड स्थळे बहुत होतील तोवर त्यात लोकांचा 10वा हिस्सा राहील, तर त्याचाही नाश व्हायचा. तरी एला व एल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंदा राहतो, त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील. येस, अवज्ञेमुळे परमेश्वराने सदोम आणि गमोराप्रमाणे पूर्ण समूळ नाश केला नाही, तर परमेश्वराने काही अवशेष त्यांचे बाजूला राखलेले आहेत. प्रियांनो, पवित्र बीज म्हणून काही लोक त्यांच्यामध्ये राखून ठेवले असं परमेश्वर म्हणतो. पण जे दुर्जन दुराचारी होते, त्यांना मात्र परमेश्वराने घालवून दिलेला आहे. एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर त्यांचा बुडखा जसा राहतो,
कोणी पाहिलंय का झाड तोडल्यानंतर मातीत त्याचा बुंदा राहतो? तसा अवशेष त्याने यहूदाचा जिवंत ठेवला प्रिया. आणि पुढे वचनामध्ये यशायामध्ये आपल्याला वाचायला मिळते की त्याच यशायाच्या बुंद्याला धुमारा फुटेल. हालेलुया. त्याच दाविदाच्या वंशातून त्या ठिकाणी मसीहा येणार आहे प्रियांनो. हालेलुया. 2 इतिहास याचा 30वा अध्याय आणि वचन 6 कोणीतरी वाचा. 2 इतिहास 30:6. मग राजा व मग त्याचे सरदार यांच्याकडून पत्रे घेऊन जासूद राजाज्ञेप्रमाणे सर्व यहुदा प्रांतात फिरले. ते लोकांस सांगत गेले की, इस्रायल लोक हो, अब्राम, इसहाक व इस्रायल यांचा देव जो परमेश्वर, त्याच्याकडे वळा, म्हणजे अश्शूरी राजाच्या हातून जे लोक अवशिष्ट राहिले आहेत त्यांच्याकडे तो वळेल. आमेन. हालेलुया. पश्चातापाचा संदेश त्यांच्याकडे गेला. परमेश्वर म्हणतो की सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे आणि गमोरासारखे बनलो असतो, आम्ही समूळ नाश झालो असतो. परंतु ज्यांनी त्या पश्चातापाचा संदेश ऐकला आणि परमेश्वराच्या मार्गाकडे वळले त्यांना परमेश्वराने बुंध्याप्रमाणे अवशेषाप्रमाणे त्या ठिकाणी त्या प्रांतामध्ये राहू दिलेला आहे. एला आणि अल्लोन झाडाच्या बुडक्याप्रमाणे त्यांना पवित्र बीज म्हणून त्या प्रांतामध्ये राहू दिलेलं आहे. असं यशाया संदेष्टाकरवी देवाचं वचन त्या ठिकाणी लोकांना प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. 9 वचनापर्यंत आज आपण अभ्यास केलेला आहे. सुरुवातीचा काही वेळ आपल्याला थोडीशी उजळणी करण्यामध्ये गेला, परंतु प्रियांनो सरासरी आपल्याला 2-1 दिवसांमध्ये एक अध्याय संपवायचा आहे. प्रभू आपल्याला कसं मार्गदर्शन करतो आपण ते येणाऱ्या दिवसांमध्ये पाहूयात, कशी कृपा पुरवतो. परंतु मला याही गोष्टीची जाणीव आहे की थोडस जलद गडबडीने सगळ्या गोष्टी होत आहेत. परंतु मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की फार कान देऊन देवाचे वचन ऐका प्रियांनो. खरं तर मी सुजाताई संदेशदादा याच्यावरती प्रार्थनापूर्वक निर्णय घेऊ की कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. परंतु जर अशा पद्धतीने ते शिकायचं आहे तर जे संदर्भ येत आहेत, ज्या गोष्टी येत आहेत त्याकडे आपल्याला फार लक्ष देणं, काळजीपूर्वक ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. जर आम्ही कान दिला, ऐकलं तर ते आम्हासाठी आशीर्वादित देखील त्या ठिकाणी होऊ शकेल प्रियांनो. उद्या उरलेल्या वचनांचा पुढे आपण अभ्यास करूया. पहिल्या अध्यायामध्ये जवळपास 31 वचनं आहेत. 31 वचनं आपल्यापैकी आपण 9 आणि 10च वचनं पूर्ण केलेली आहेत. उद्या 21 वचनं पूर्ण होतील की नाही माहित नाहीये, परंतु देव कृपा पुरवेल प्रियांनो. हालेलुया. इथून पुढची वेळ आपल्या संचालकांकडे देऊया. बंधू संदेश यांना जर काही बोलायचं असेल तर ते पुढील वेळ घेतील. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करून देवाचा आत्मा चालवत आहे आणि खरोखर यशियाच्या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी देवाच्या आत्म्यानेच आपल्या बंधूंना आणि आपणा सर्वांना ही कृपा दिली आहे, प्रेरणा दिली आहे. गती काय असेल आपण जाणत नाही, प्रभू जाणतो. आणि गती काही असो प्रियानो, पण देवाचं वचन अत्यंत योग्य भरपुरीने तुम्हा माझ्याकडे येत आहे. आणि आपण जशी सुरुवातीला प्रार्थना केली तसं या वर्षामध्ये एक निर्धार करूया की आपण सर्वजण जे देवाचं वचन आहे ते अधिकाधिक आपल्या भावा बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. जयश्री, तुम्हाला काही प्रार्थना विनंती द्यायची आहे का? ओके. येस येस, प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, आता आपण थांबूया आणि आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत गाऊन प्रार्थनेची समाप्ती करूया. त्याआधी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, डिसेंबर पूर्ण महिना आपल्यामध्ये विद्या संजय समुद्रे यांनी संचालन केलेलं आहे आणि गेले काही दिवस सुट्ट्या असल्यामुळे मेसेज पाठवलेला नाहीये. परंतु मी आताच पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करू इच्छितो, जर कोणी 2026 वर्ष संचालनाची संधी घेऊ इच्छित असेल तर ग्रुपवर जरूर कळवूया आणि आपण संचालनाची संधी घेऊया. आपण सर्वजण माईक अनम्यूट करून प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत गाऊन प्रार्थनेची समाप्ती करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही समकाळ तुझीच आहे. या रात्री ईश्वरा तू माझला सांगा, आयुष्य राखीता करावा
Praise the Praise the Lord. Lord. Happy New Year. हालेलुया, praise the Praise Lord. the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Have a seat. Happy New Year. Good night. Praise the Lord. Good night.